नायगाव देशमुख ग्रामस्थांची रस्त्यासाठी 21 वर्षांपासून प्रतीक्षा. प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. मेहकर. 21 वर्षांपासून आमच्या सहनशीलतेचीच परीक्षा घेतला जात असल्याची संतप्त भावना व्यक्त करत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख गावातील ग्रामस्थ मागील 21 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 2004 आणि 2005 मध्ये बांधण्यात आलेला नायगाव देशमुख या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. गावकऱ्यांसाठी तो दळणवळणाचा मार्ग नसून संघर्षाचा मार्ग बनला आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी व संबंधित विभागांना सविस्तर निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिका प्रवास करतात. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली जात असल्याने प्रत्येक प्रवास हा धोकादायक ठरतो. गावातील पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवताना काळजीत असतात, तर रुग्णांना वेळेत उपचार मिळतील की नाही याची शाश्वती नसते. रस्त्याची तात्काळ तांत्रिक पाहणी, नूतनीकरण, डांबरीकरण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच निवेदन प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. नमस्कार सर, मी गीता पंढरी नागुलकर. आमचा रोड खराब झाल्यामुळे आमचे लेकरबाळ शिक्षणात जरा अडचण येऊ राहिली. आम्हाला तर लवकरात लवकर रोड पाहिजे. यामुळे आम्ही सगळेजण विनंती करतो, आम्हाला पहिले रोड द्या. काय अडचणी येऊन राहिल्या आपल्याला? आम्हाला जाय सर, आम्हाला अडचण येऊ राहिली. आमचे लेकरबाळ शिकायला ऑटोवाले लोक लवकर येत नाही तर त्रास होते द्यायला. गाडी नाही का, बस नाही येत? बस येते सर, मुलीसाठी येते. मुलासाठी काय येते? तुम्हाला नागरिकांसाठी बस नाही आहे का? मुलीसाठीच आहे, पोरासाठी काहीच नाही. तुम्हाला नागरिकांना जायचं नाही नाही सर, देऊळगावला जायला लागते. काय कोणते काम किती बिमार असं म्हणून गाड्यावर गेलं सर आम्हाला जायला त्रास नाही. कोणाचा ऍक्सिडेंट होते, कोणाचं काय होते. आम्ही गरीब लोक, आमच्याजवळ कुठे पैसा राहणार आहे? काय तुमची काय आमचा पवित्र असा आहे. सगळे नागरिक इथे जमा आहेत सध्या. आता जवळपास आज बोललो आम्ही. आमचा विषय असा आहे, नायगावचा 2005 पासून जो रोड झाला तो 21 वर्षाले इथे गिट्टीचाही खडा नाही आहे. आणि गर्भावस्थेची महिला असो, रुग्ण असो, शाळे विद्यार्थी असो, वाटप लटकून जातात. आणि आमच्या गावले बस बी नाही आहे. आमचे मुद्दे खूप आहेत, आम्ही एक घेऊन चालला पाहिजे. आमचा मुद्दा पहिले आहे रोडचा, तो आम्हाला पूर्ण करायचा पहिले. हा मुद्दा आमचा पहिले करायचा. आणि माजी आमदार असो, सध्याचे विद्यमान आमदार असो, त्याला सर्वांना विनंती आहे तुमच्याकडून की यांनी हे प्रयत्न करावे, नाही तर जे नाव उभं होईल मोठं खूप.